हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो आजचा जो आपला सेकंड चॅप्टर आहे, पहिल्यांदा वेव्ह ऑप्टिक्सचे व्हेकल्स बघितले आणि नंतर आपण आता थर्मोडायनामिक्स घेतो. सो थर्मोडायनामिक्स पण मॅक्झिमम वेटेजचा चॅप्टर आहे. जसा वेव्ह ऑप्टिक्स होता तसाच हा पण मॅक्झिमम वेटेजचा आहे, थेरी बेस आहे आणि याचे प्रॉब्लेम्स पण इम्पॉर्टंट आहे. सो प्रॉब्लेम मी घेणार आहे. तो स्टार्टिंगला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे, फाइंड द इंटरनल एनर्जी ऑफ 1 moles of argon at 300 Kelvin आणि गिवन आर दिलेला आहे 8.314 जूल पर मोल के म्हणजे केल्विन. सो पहिल्यांदा तुम्हाला ह्याचा थेरी बेस्ड माहित असायला हवा. आता हा जो आर्गॉन दिलेला आहे, आर्गॉन कसा आहे, मोनो ॲटॉमिक ॲटम आहे की डायटॉमिक आहे. तो आर्गॉन जो आहे तो मोनो ॲटॉमिक गॅस मध्ये येतो आणि मोनो ॲटॉमिक गॅसची इंटरनल एनर्जी आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितली, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये आपण मोनो ॲटॉमिक गॅसेस, डायटॉमिक गॅसेस बघितले. डायटॉमिक मॉलिक्युल्स काय असतात. सो ह्याची जी इंटरनल एनर्जी आपण फाइंड केलेली ती काय आहे, 3/2 आर इंटू टी. आर ची व्हॅल्यू आपण घेतलेली बघा. आर ची व्हॅल्यू तुम्ही थेरीमध्ये बघितलं असाल, NaKB होता. तर Na इज अ अवेगॅड्रोस नंबर अँड Kb इज अ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आणि तो किती असतो, 8.314 जूल पर मोल केल्विन असतो. तो इंटरनल एनर्जी फाइंड करा. गिवन काय दिलंय, गिवन आपल्याला दिलेला आहे आर दिलेला आहे ऍज इट इज द्या. काय आहे, 8.314 जूल पर मोल केल्विन. टी पण दिलेला आहे. टी काय आहे बघा, 300 केल्विन. ओके, गिवन काय आपला यू ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली, यू इज इक्वल टू 3/2 आर टी होता आणि आर ची व्हॅल्यू आपण लिहिली. आर ची व्हॅल्यू काय आहे, 8.314 आहे आणि टी ची व्हॅल्यू किती आहे, 300. सो मी व्हॅल्यू टाकतो 3/2 इंटू आर किती आहे, 8.314 इंटू टी ची व्हॅल्यू 300 आहे. सो 300 हा 2 आणि हा 300 डिवाइड करा. 300/2 काय येणार, हा 150 आहे. सो हा 3 इंटू 150 काय येणार, 15 इंटू 3 45. 45 आणि 0 इकडे ॲज इट इज येणार. तो आपण लिहितो. सो इंटू 8.314. ओके, आता हा बघा 450 इंटू 8.314 आपण फाईंड केला. आता लॉग यूज करायचा, लॉग ऑपरेट करा आणि हे सोडवा. लॉग ऑफ 450 इंटू 8.314 जर घेतला तर काय होणार, मल्टिप्लिकेशन, लॉगची मल्टिप्लिकेशन. जर मल्टिप्लिकेशनवर लॉग ऑपरेट केला तर काय मिळतो आपल्याला, ॲडिशन होते. सेपरेट करा. लॉग ऑफ 450 प्लस लॉग ऑफ 8.314. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, हा 3 डिजिट नंबर आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, डिजिट मायनस 1. सो 3 - 1 काय येणार, 2 पॉईंट आणि इकडे काय बघायचा, 45चा 0 बघायचा. ओके, आपण बघूया 45चा 0. ओके, हे लॉग आहे बघा. 45 कुठे आहे, 45चा 0 म्हणजे फर्स्ट लाईन. सो किती आहे बघा, 6. ओके, 45चा 0 काय आहे बघा, 6532. ओके, आपण लिहूया 6532. काय होता, 6532 प्लस. आता हा बघा, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, 1 डिजिट नंबर आहे, 8 पॉईंट आहे ना. सो 1 डिजिट मायनस 1, सो 0 येणार. सो 83चा 14 मध्ये बघायचं. बघूया आपण. ओके, हा बघा 83 आहे. 83चा 1 किती येतो, 9196 आणि 4 जो आहे तो डायरेक्ट घ्यायचा. 1 2 3 4 2 आहे. सो 9196 प्लस 2 9198 आपल्याला मिळणार. तो आपण लिहूया. काय मिळाला आपला, 9198. सो आता ह्याची ॲडिशन करायची आणि अँटीलॉग फाइंड करायचं. आता ॲडिशन केल्यानंतर काय होणार बघा, 9 + 8 मी ॲडिशन करतो डायरेक्टली, तुम्ही ॲडिशन करा. ओके, मी डायरेक्टली लिहितोय. ओके, ह्याची जी ॲडिशन येते बघा 3.5730, तुम्ही करून बघा, एवढीच येणार. ओके, आता आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे 57चा 3. 57चा 30. सो 57चा 3 बघायचा. ओके, आपल्याला 57चा 3 बघायचा आहे. तर 57 बघा इकडे, हा 57 आहे. 57चा 3 किती आहे बघा, 57चा 3 3741. ओके बघा, 57चा
0 1 2 3 इथे 3741. ओके, ह्याचा जो अँटीलॉग किती आलेला 3741 आलेला. सो इकडे काय आहे 3 आहे बघा, हा 3 आहे ना. सो एका डिजिट नंतर आपण काय करणार, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 किती होणार 3 होतं. सो 3 जर घेतला 10 3 घेतला तर 1 2 3 3 पॉईंट पुढे जाईल 3741 जूल हे तुमचं आन्सर येणार आहे. ओके, सो पहिलं आन्सर किती आलं 3741 जूल हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, कडे आपण बोलूया. बघा काय आहे, द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल्स ऑफ नायट्रोजन ॲट 300 केल्विन इज 6235 जूल दिलेलं आहे. देन व्हॉट इज द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल्स ऑफ नायट्रोजन ॲट 400 केल्विन साठी विचारलेलं आहे इंटरनल एनर्जी. आता N2 साठीच आहे, दोन्ही पण नायट्रोजन आहे. नायट्रोजन आपण N2 ने डिनोट करतो. सो नायट्रोजन हा डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे. मग असा जो आर्गॉन होता तो 1 मोनोएटॉमिक होता, त्यासाठी इंटरनल एनर्जी वेगळी होती. आता डायटॉमिक मॉलिक्युल्स आहे, डायटॉमिक साठी इंटरनल एनर्जी जी असते ती 5/2 RT असते. आता गिवन तुम्हाला इंटरनल एनर्जी दिलेली आहे नायट्रोजनची फर्स्ट केस मध्ये आणि टेम्परेचर दिलाय आणि दुसऱ्याची टेम्परेचर दिलाय, इंटरनल एनर्जी फाइंड करायची. हा रेशो फॉर्म मध्ये आपल्याला फाइंड करायचा. सो पहिल्यांदा मी घेतोय गिवन काय दिलंय, U1 मी कन्सिडर केलाय इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ N2 म्हणतो किती आहे तो N2 ॲट 300 केल्विन म्हणतो. दॅट इज U1 काय म्हटलाय, U1 किती आहे तुमचा 6235 जूल दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी टेम्परेचर कशासाठी, टेम्परेचर किती आहे त्याचं T1 आपण कन्सिडर केलं, दिलेलं आहे ते 300 केल्विन. म्हणजे 300 केल्विनला आपल्याला इंटरनल एनर्जी एवढी मिळते. आणि सेकंड आपल्याला जो फाइंड करायचा आहे, तो इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ N2 ॲट किती आहे तो 400 केल्विन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो U2 आपल्याला फाइंड करायचं आहे ॲट टेम्परेचर दिले आहे T2 किती आहे 400 केल्विन. सो मॉडिफाय इक्वेशन मॉडिफाय करायचं आहे. सो U1 इज इक्वल टू काय ना, इक्वेशन ह्या इक्वेशन वर ना आपल्याला कंडिशन टाकायची आहे. सो U1 इज इक्वल टू 5/2 एज इट इज. R काय कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, तो चेंज होणार नाही. चेंज काय होणार T1 चेंज होणार. सो T1 येईल आणि U2 काय येणार, U2 इज इक्वल टू अगेन 5/2 R कॉन्स्टंट येणार, T2 येणार. त्याला इक्वेशन 2 म्हणतोय आणि 3 म्हणतोय. सो डिवाइड केल्यानंतर आपल्याला डिवाइडिंग करतोय मी, डिवाइडिंग 2 and 3 2/3 म्हणतो. काय येणार LHS काय आहे U1 upon U2 येणार. पहिल्यांदा U1 upon U2 अगेन 5/2 U1 काय 5/2 R T1 आहे आणि हा काय 5/2 R T2 आहे. कॅन्सल काय होईल, दोन्हीकडे 5/2 आहे, R पण आहे. सो U1 upon U2 इज इक्वल टू T1 upon T2 हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. आता U1 तुमच्याकडे आहे, T1 T2 आहे, फक्त आपल्याला U2 फाइंड करायचंय. सो U2 साठी काय लिहिणार, U2 चं इक्वेशन नाही लिहिलं तरी काय ना, डायरेक्टली लिहा. U1 ची व्हॅल्यू काय 6235 डायरेक्ट ऑपरेट करा. U2 मी लिहितो ॲज इट इज. U2 आपल्याला फाइंड करायचंय. T1 ची व्हॅल्यू 300 आणि T2 ची व्हॅल्यू 400. तो 0 0 कॅन्सल होईल. इकडे काय मिळतो आपल्याला 3/4 आणि हा जो आहे तो 6235 येतो आणि हा काय डिवाइडेड बाय U2 आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, U2 फाइंड करायचंय. सो U2 इकडे घ्या, इकडे मल्टिप्लाय होणार. सो इकडे मी लिहितो 3/4 U2 इज इक्वल टू हा ॲज इट इज लिहायचा 6235. आता आपल्याला 6235 इज इक्वल टू 3/4 U2 आपल्याला U2 फाइंड करायचंय. सो U2 इकडे ठेवा, हा 4 काय होणार 4 इकडे गेल्यावर काय मल्टिप्लाय होणार. सो 6235 इंटू 4 येणार आणि हा जो 3 आहे तो काय होणार डिवाइड. सो पहिल्यांदा हा मी काय करतो, हा मल्टिप्लाय करून घेतो. ओके, काय होणार मल्टिप्लाय केल्यानंतर सेपरेटली तो मी वाटल्यास 6235 इंटू 4 5 इंटू 4 20 20 0 कॅरी 2 4 इंटू 3 12 12 प्लस 2 14 14 चा
4 कॅरी 1, 4 into 2 8, 8 plus 1 9 येणार, 6 plus 6 into 4 20. तो काय येणार हा 24940 divided by 3 is equal to U2. आता 3 ने याला काय करणार आपण डिवाइड करणार. सो 24940 on 3. So 3 8s are 24. 9 again 3 3s are 9. So 4 आला. The 4 means 3 1s are 3. 1 0. 3 3s are 9. Again 1 0 in common. 3 3s are 9. So हा काय आला U2 8313.3 is equal to U2. So U2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 8313.3 जूल ही आपल्याला काढायची होती. हा तुमचा आन्सर आहे. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे तो. अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ movable massless and frictionless piston is expanded so that its volume increases from 5 liter to 6 liter दिलेला आहे at a constant pressure of 1.013 into 10 raised to 5 pascal. Find the work done by the gas in the process. आता इकडे कॉन्स्टंट प्रेशर दिलं आहे, चेंज इन व्हॉल्यूम दिलेलं आहे. व्हॉल्यूम चेंजेस टू 5 लिटर टू 6 लिटर. म्हणजे इनिशियली इकडनं चेंज होतो 5 लिटर. सो हा व्ही आय आहे तुमचा आणि हा व्ही एफ आहे. इनिशियल व्हॉल्यूम 5 आहे, नंतर तो इन्क्रीज होतो अप टू 6. व्ही फायनल किती आहे 6 लिटर पर्यंत. 5 लिटर टू 6 लिटर इन्क्रीज आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हा दिलेला आहे प्रेशर. सो वर्क डन कॉन्स्टंट प्रेशर जर असेल तर हा प्रेशर कॉन्स्टंट फॉर्म्युला आहे व्ही एफ मायनस पी आय. हा आपण ह्याच्यावर फाइंड केला. वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर बाहेर येणार इंटिग्रेशन ऑफ व्ही आय टू व्ही एफ. आणि हा जर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला हा मिळतो. हे आपण थेअरीमध्ये बघितलेला आहे, बघितला असणार तुम्ही. ओके सो हा फॉर्म्युला इकडे यूज करायचा आहे. तो गिवन काय प्रेशर दिलेला आहे. प्रेशर किती आहे 1.013 into 10 raised to 5 दिलेला आहे. सो इनिशियल प्रेशर व्ही आय पहिला स्टार्टिंगला 5 लिटर आहे. सो 5 लिटर इज इक्वल टू 5 लिटरचा मीटर मध्ये कन्वर्ट करायचा. सो 5 लिटर मीन्स 5 into 10 raised to -3 मीटर क्यूब. अगेन व्ही एफ जो आहे तो पण 6 लिटर दिलेला आहे. 6 लिटर जर दिला असेल तर लिटरचा मीटर क्यूब मध्ये करायचा आहे. तो काय येणार 6 into 10 raised to -3 मीटर क्यूब. ओके तो फाइंड करा. सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत तुम्हाला. तो वर्क डन काय येणार पी व्ही एफ मायनस व्ही आय. पी ची व्हॅल्यू काय 1.013 into 10 raised to 5 आहे. व्ही एफ ची व्हॅल्यू काय बघा 6 into 10 raised to -3 आणि व्ही आय ची व्हॅल्यू 5 into 10 raised to -3 आहे. हा सिंपल आहे एकदम. तो 10 raised to -3 कॉमन घ्या. 1.013 into 10 raised to 5 मी ऍज इट इज लिहितो. तर इकडे 10 raised to -3 into 10 raised इकडे पण 10 raised to -3 आहे. तो 10 raised to -3 मी जर कॉमन घेतला तर काय राहणार इकडे 6 - 5 आणि 6 - 5 मीन्स काय असतो 1 असतो. सो 1.013 into 10 raised to बघा 10 raised to 5 -3 आहे. सो 10 raised to 5 -3 10 raised to 2 होणार इंटू हा काय होणार 6 - 5 1 होणार. सो एवढंच आन्सर तुमचं येणार 1.013 into 10 raised to 2. हा तुमचा काय वर्क डन आहे. वर्क डनचा युनिट जूल येणार. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल हा छोटासा आहे. 1 मार्क्सचा 1 किंवा 2 मार्कला विचारतात. A system release 125 kilojoule of heat while 104 kilojoule of work is done on the system. म्हटलं कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस. हा जो आहे पहिल्यांदा गिवन काय दिलं एनर्जी रिलीज म्हटलंय. एनर्जी रिलीज ऑफ हीट म्हणजे क्यू दिलेला आहे. एनर्जी रिलीज म्हटली तर तो मायनस मध्ये द्यायचा 125 किलोजूल. ओके आणि वर्क इज डन ऑन द सिस्टीम. बाय द सिस्टीम असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा. ऑन द सिस्टीम असेल तर वर्क डन पण निगेटिव्हच घ्यायचा. हा काय दिलाय -104 किलोजूल दिलेला. आता इकडे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करायचा आणि इंटरनल एनर्जी फाइंड करायची. सो बाय युजिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय Q is equal to delta U plus W असतो. सो डेल्टा यू काय येणार डेल्टा यू
इकडे लिहितो मी. तो डेल्टा यू इकडे लिहा फक्त. हा डब्ल्यू जो आहे तो तिकडे सबस्ट्रॅक्शन होणार. तो क्यू मायनस डब्ल्यू. देअरफॉर डेल्टा यू परत लिहितो. डेल्टा यू इज इक्वल टू काय ना क्यू मायनस डब्ल्यू. सो व्हॅल्यू टाका. क्यू ची व्हॅल्यू काय -125 मायनस फॉरगन काय मायनस ऑफ 104. दोन्ही किलो जूल मध्ये आहे म्हणून मी कन्व्हर्जन केलं नाही. ओके. आता बघा -125 मायनस मायनस काय होणार 125 मायनस मायनस प्लस होईल. सो 104. सो 125 मायनस 104 काय येणार 5 मायनस 4 1 2 ॲज इट इज हा 0. सो 21 येणार. बट हा काय ग्रेटर नंबर हा मायनस आहे 125. सो हा मायनस साइन येणार. सो चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला -21 काय येणार किलो जूल मध्ये देणार. -21 किलो जूल मध्ये आला. हा पण निगेटिव्ह आला. सो इंटरनल एनर्जी इज डिक्रीजेस म्हणायचं. देअरफॉर इंटरनल एनर्जी ऑल्सो डिक्रीजेस. ओके. हे तुमचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया आपण. बघा इकडे काय जरा मोठा आहे, सिंपल आहे. अ गॅस कंटेन in a cylinder fitted with frictionless piston expand against a constant external pressure constant आहे बघा इकडे of 1 atmospheric pressure. प्रेशरची व्हॅल्यू 1 atmospheric pressure आहे. फ्रॉम द व्हॉल्यूम ऑफ 5 लिटर टू 10 लिटर. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जो आहे तो 5 लिटर आहे, फायनल 10 लिटर आहे. इन डुईंग सो इट ॲब्झॉर्ब 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम its surrounding. Determine the change in internal energy of the system. So पहिल्यांदा गिवन काय दिले ते लिहा. गिवन तुम्हाला काय दिलंय प्रेशर दिलेलं आहे कॉन्स्टंट किती आहे 1 atmospheric pressure. 1 atmospheric pressure त्याची व्हॅल्यू पण दिली आहे. 1 atmospheric pressure means 1.013 into 10⁵ पास्कल हा दिलेला आहे. अगेन 5 लिटर आहे 10 लिटर हा VI दिलेला आहे. किती आहे 5 लिटर. कन्वर्जन करा मीटर क्यूब मध्ये. सो 5 इंटू काय ना 10⁻³ मीटर क्यूब. आणि हा काय होणार VF फायनल किती आहे 10 आहे. 5 to 10 आहे. सो 10 लिटर इज इक्वल टू 5 इंटू काय ना 10 इंटू काय ना 10⁻³ मीटर क्यूब. मी ऍज इट इज लिहितो 10⁻³ मध्ये. मध्ये अजून काय दिलंय इन डुईंग सो इट ॲब्झॉर्ब हीट म्हटले. थर्मल एनर्जी म्हणजे हीट दिलेलं आहे. क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे ॲब्झॉर्ब. मग अशी रिलीज होती. आता इकडे ॲब्झॉर्ब आहे. ॲब्झॉर्ब जर असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची. रिलीज असेल तर आपण निगेटिव्ह घेतो. तो हा पॉझिटिव्ह घ्यायचा. एनर्जी ॲब्झॉर्प्शन 400 प्लस घ्यायचा. जर रिलीज असेल तर मायनस घ्यायचा. ओके. आता आपल्याला काय विचारलंय डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड करायची आहे. तो आपल्याला रिलेशन माहिती आहे. बाय युजिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय असतो Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हा आपण फाइंड केला. सो तुम्हाला काय काय दिले क्यू दिलेला आहे डेल्टा यू काढायचा आहे. आता डब्ल्यू ह्याच्यावर फाइंड करू शकता तुम्ही. मागाशी आपण फाइंड केलेला बघा वर्क डन. प्रेशर कॉन्स्टंट आहे VF मायनस VI. तो डब्ल्यू पहिल्यांदा फाइंड करायचा आणि देन हा फाइंड करायचा डेल्टा यू. तो पहिल्यांदा मी डब्ल्यू फाइंड करतो. तो वर्क डनचा फॉर्म्युला काय वी नो दॅट वर्क डन काय असतो P इंटू VF मायनस VI. हा आपण मागाशी फॉर्म्युला बघितलेला. तो P ची व्हॅल्यू काय 1.013 इंटू 10⁵5. VF ची व्हॅल्यू काय 10 इंटू 10⁻³ मायनस VI ची व्हॅल्यू काय 5 इंटू 10⁻³ अगेन मागाशासारखं सेम सोडवायचं आहे. 1.013 इंटू 10⁻5 मी ऍज इट इज लिहिला. आता 10⁻³ इकडे आहे इकडे पण आहे. तो काय येणार 10⁻³ कॉमन येणार. तो काय राहिला शिल्लक 10⁻5. सो बघा मी परत लिहितो 1.013 इंटू 10⁻5 मायनस 3 काय येणार 2 होणार इंटू 10⁻5 तो 5 येणार. तो बघा हा 5 इकडे मल्टिप्लाय करा इझिली. तो 5 3 जा 15 15 चा 5 कॅरी 1 केला 5 1 जा 5 5 प्लस 1 6 येणार 5 0 0 5 1 जा 5. तो हा काय होणार 5.065 इंटू 10⁻² आहे. आता 10⁻² असेल तर हा कम्प्लीट लिहायचा. 10⁻² म्हणजे 2 पॉईंट पुढे जाईल. तो 506.5 हा तुमचा वर्क डन आलाय.
इन टर्म्स ऑफ जूल मध्ये. आता वर्क डन आपण फाइंड केला, तर वर्क डन आपल्याकडे मिळाला आणि क्यू पण मिळाला. सो वर्क डन क्यू मिळाला, तर आपण इंटरनल एनर्जी फाइंड करू शकतो. सो आपल्याकडे क्यू आहे, डब्ल्यू आहे. देअरफॉर बाय युजिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो डेल्टा यू काय येणार, डेल्टा यू इज इक्वल टू, हा डब्ल्यू इकडे जाईल, क्यू मायनस डब्ल्यू. देअरफॉर डेल्टा यू मी इकडे लिहितो सेपरेट, क्यू मायनस डब्ल्यू आला. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, 400 आहे. सो 400 मायनस 506.5. सो हा अगोदर उलट सबस्ट्रॅक्शन करायचं आणि निगेटिव्ह साईन द्यायचं. तुम्ही इकडे करतोय बघा, काय होता 506.5 मायनस 400.0. हा 5 ॲज इट इज, 6 ॲज इट इज, 0 ॲज इट इज, काय ना 5 minus 4 18. सो 106.5 हा काय होणार, निगेटिव्ह साईन येणार, बिकॉज ग्रेटर नंबर हा आहे, सो मायनस साईन ह्याला. सो मायनस 106.5 तुमची इंटरनल एनर्जी आली आणि तो काय जूल मध्ये. सो काय आहे, डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम किती आली, मायनस 106.5. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया आपण. बघा काय आहे, an ideal gas taken through an isothermal process दिलेला आहे. It does 2000 joule of work on its environment. How much heat is added to it? ओके, वर्क किती दिलेला आहे इकडे, 2000 जूल दिलेला आहे. ओके, वर्क जो आहे तो 2000 जूल दिलेला आहे आणि तुम्हाला क्यू फाइंड करायचा आहे. सिंपल आहे हा, जस्ट लॉजिक यूज करायचं आहे. आता आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आता क्यू फाइंड करायचं आहे बाय युजिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, क्यू इज इक्वल टू काय आहे, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता आपण फाइंड केलेला तो ना, डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतो. सो डेल्टा यू पहिल्यांदा माहिती असायला हवा अँड डब्ल्यू आपल्याला माहिती आहे. सो डेल्टा यू पहिल्यांदा फाइंड करायचा आणि नंतर क्यू तुम्ही फाइंड करू शकता. आता इकडे क्लू काय दिलेला, आयसोथर्मल प्रोसेस आहे. तर आयसोथर्मल प्रोसेस मीन्स टेम्परेचर काय असणार, कॉन्स्टंट असणार त्या प्रोसेसमध्ये. सो आपल्याला माहिती आहे डेल्टा यू चा फॉर्म्युला, डेल्टा यू चा जो फॉर्म्युला असतो एनसीव्ही डेल्टा टी असतो. आता एनसीव्ही बाजूला ठेवा, डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर मीन्स फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असतो. जर टेम्परेचर कॉन्स्टंटच असेल म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर सेम असणार. तो इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर जर सेम असेल तर हे दोन्ही सेम असेल तर हा काय होणार, चेंज झिरो होईल. सो डेल्टा टी जर झिरो झाला तर हा कम्प्लीट झिरो होणार, झिरो मल्टिप्लाय बाय एनिथिंग झिरो. सो डेल्टा यू इज इक्वल टू झिरो आपल्याला मिळणार फॉर आयसोथर्मल. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू झिरो मिळणार. देअरफॉर क्यू इज इक्वल टू झिरो प्लस डब्ल्यू मिळणार आपल्याला. तो काय होणार, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार, ॲज इट इज 2000 जूल. हा तुमचा आन्सर असतो. तो इकडे लिहिताना काय करणार तुम्ही, लिहिताना हे सगळं लिहायची गरज नाहीये, तुम्हाला थेअरीमध्ये दिलेलं आहे. फॉर आयसोथर्मल प्रोसेस दिलेला आहे त्याचप्रमाणे लिहायचा. आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू झिरो. देअरफॉर म्हणा हे क्यू इज इक्वल टू झिरो प्लस डब्ल्यू, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू 2000 जूल. न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. काय बघा विचारलंय, फाइंड द थर्मल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इफ इन वन सायकल द वर्क आउटपुट इज 3000 जूल and heat input is 10,000 जूल दिलेला आहे. आता थर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे जो आपण बघितलेला बघा हीट इंजिनच्या थेअरीमध्ये. हीट इंजिनची थेअरी काय होती, इटा इज इक्वल टू वर्क डन अपॉन हीट इनपुट. हीट इनपुट इकडे क्यू एच होता आणि वर्क आउटपुट जो होता तो आपण डब्ल्यू घेतलेला. तो इकडे गिवन दिलेला आहे. गिवन काय बघा, वर्क आउटपुट जो आहे तो 3000 जूल दिलेला आहे. हा
आणि हीट इनपुट आपण QH घेतलेला किती आहे 10,000 दिलेला आहे. व्हॅल्यू टाका फक्त. सो थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे W/QH आहे. टाका व्हॅल्यू. W काय 3000 अपॉन हा 10,000 आहे इज इक्वल टू हा 0 हे 3 0 जाईल 3/10 आपल्याला मिळणार. सो 3/10 मीन्स 0.3 हा इफिशियन्सी. आणि पर्सेंटेज मध्ये जर काढला तर 100 मल्टिप्लाय करायचा. सो इफिशियन्सी इन पर्सेंटेज आपल्याला 30% मिळणार. सो 30% इफिशियन्सी आपल्याला मिळणार. सो थर्मल इफिशियन्सी काय मिळते 30%. ओके. हा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपण फाइंड केला 30%. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय इन अ रेफ्रिजरेटर इन वन सायकल ऑफ एक्सटर्नल वर्क डन on the working substance is 20% of the energy extracted from the cold reservoir. Find the coefficient of performance of the refrigerator. आता coefficient of performance चा फॉर्म्युला पहिल्यांदा क्लिक करायचा. तो काय K is equal to mod of QC upon mod of W हा आपण बघितलेला बघा रेफ्रिजरेटर मध्ये. तर QC जो आहे तो एनर्जी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर आणि W जो आहे तो वर्क डन. ओके. सो QC म्हणायचा QC is an energy extracted. Energy extracted from cold reservoir. आणि W is work done. Work done. आता गिवन कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन आहे बघा. External work done on the working substance is 20% of the energy extracted from the cold reservoir. म्हणजे work done is a 20% of QC. 20% दिलेला आहे. 20% म्हणजे 20/100 करायचा. ओके. हा तुमचा QC आहे ना. पर्सेंटेज जर टर्म आपल्याला घालवायची असेल तर डिवायडेड बाय 100 करायचं. आणि ह्याला जर 20% करायचं असेल त्यावेळी काय करतो आपण 20/100 into 100 आपल्याला 20% मिळणार. पर्सेंटेज साइन जर घालवायचे असेल तर 20/100 करायचा. तो आपल्याला हा मिळाला W इज इक्वल टू गिवन कंडिशन 20/100 QC. आता हा फॅक्टर पण पाडू शकता तुम्ही. काय ना 2 1 2 2 5 2 5 10. सो 1/5 QC आपल्याला मिळणार. सो गिवन कंडिशनने आपण हे पण फाइंड केला. तो इकडे लिहायचा गिवन कंडिशन आणि ही व्हॅल्यू टाकायची. देअरफॉर बघा काय आहे K इज इक्वल टू QC ऍज इट इज लिहायचा. वर्क डन ची व्हॅल्यू काय वर्क डन दिलेला आहे गिवन 1/5 QC. QC कॅन्सल 1/5 1/1/5 आहे. 5 काय म्हणा मल्टिप्लाय 5 आपल्याला मिळेल. K इज इक्वल टू 5. हा काय मिळाला आपल्याला कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. हा आपला आन्सर आहे. गिवन